आणि तू मिसळच मागवली. माझ्या पोटात दुखू नये म्हणजे झालं. तुम्हाला एक गोष्ट दाखवून देतो की मी माळ का घातले. जसं की त्यांना आता जैन जेवायचं आहे काही दिवस डोंट वरी गाईज, श्री व्हेजिटेरियन नाही झालेला आहे. असा सेल्फी घे असा उलटा लावून. करतीये ना, बघतीये ना, जरा जजमेंट करतीये ना. आगाऊपणा करू नका तुम्ही. कसं करणार याला? करतेस ना, बघतेस ना. श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सुप्रभात. सुप्रभात. तुम्हा सर्वांना देखील सुप्रभात, गुड मॉर्निंग. आणि आज आहे 1 जानेवारी. येस. तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी न्यू इयर एव्हरीवन. आणि तुम्ही म्हणाले की आपलं तर न्यू इयर किंवा आपलं नवीन वर्ष एप्रिल महिन्यामध्ये चालू होतं, बट आपण कॅलेंडर तर बदलतो. बट आपण 2025 मधून 2026 मध्ये आपण 2025 मधून बट आपण 2025 मधून 2026 मध्ये पदार्पण करतोय. त्यासाठी तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. मी आता तुम्हाला विश करतोय, तसंच मी विश तुम्हाला आपल्या गुढीपाडव्याला सुद्धा करणार आहे. सो नवीन वर्षाचा संकल्प बरीच लोक घेतात, आपण ही घेऊ न सांगता. म्हणजे संकल्प आपल्यापर्यंतच ठेवू ना आपण, जो काही घेतोय तो. बट आजचा प्लॅन आपला काय आहे? 2 हेल्मेट आपल्याला इकडे रेडी दिसतंय, तर आजचा प्लॅन काय आहे? आज आपण चाललोय. आज खरं तर पहिला दिवस आहे नवीन वर्षाचा, आणि माझं असं म्हणणं आहे की कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही आपल्या स्वामींपासून आणि बाप्पापासून झाली आहे. जसं की आपण आपल्या नवीन राईडची सुरुवात बाप्पापासून केली. हे नवीन वर्ष आहे. नवीन नाही खरं म्हणायला गेलं तर, जुनाच मठ आहे, पण माहित नाही तुम्ही सगळ्यांनी किती जणांनी बघितलं. आपण जाणार आहोत आता लोणावळ्याला स्वामींच्या मठामध्ये. अच्छा, आता सगळ्यांचं तर माहित नाही. मी तर तो मठ नाही बघितलेला आहे. त्या मठाचं नाव काय आहे? ऍक्च्युली नांगरगाव आहे लोणावळ्यामध्ये. तिथे स्वामी समर्थांचा मठ आहे. त्याला स्वामी भवनही म्हटलं जातं. बाकीची माहिती मी तुम्हाला तिकडे गेल्यावर देते, कारण की तिथे गेल्यावर मठ बघता तुम्हाला. तू जाऊन आली आधी? 2-3दा जाऊन आली. ओके. आणि मी एकदा सुद्धा जाऊन नाही आलो. तो जास्त वेळ वाया न घालवता आपण निघूया. पण जायच्या आधी आपण आपले 2 हेल्मेट रेडी केलेले आहेत, ज्याला इंटरकॉम सुद्धा लावलेलं आहे. मी बलक्लावा यूज करतो, तू स्कार्प यूज करते. आणि मेन गोष्ट म्हणजे मना कुठे आहे? मनाला आणायला जावं लागेल. ती बाहेर गेली की बाहेर गेली परत. पोरगी घरात थांबायलाच मागे. बघा आत आहे का पहिली आधी? नाही, आतमध्ये गेली बाहेर ती. मना खूप बारीक लक्ष ठेवायला लागतं तिच्यावरती, कारण आपल्या सोसायटीमध्ये काही लोक आहेत, ज्या लोकांनी मनाची कंप्लेंट केली की ती अशी फिरत असते, पायऱ्यांवर बसलेली असते. शेवटी प्राणी आहे ना तो, त्याला किती डांबून ठेवणार आपण स्वतः घरामध्ये डांबून नाही राहत, त्यांना कसं डांबून ठेवणार आपण? सो त्याची ती फिरते बिंदास, कोणाला काही त्रास देत नाही, एकदम शांत अशी आहे. बट तरी देखील काही लोकांना त्रास होतो. ये लवकर, चल चल. चला घर आलं. मला येऊ नको तिला टाक ना. ह्यांच्याकडे तरी किती वेळ ठेवणार समोरच्या घरी? म्हणा घरात जा, येतो आम्ही लगेच जाऊन. माझे पाय खराब होते. ये लवकर ये पटकन. जसं प्रतीक्षा बोलली की आपल्याला नारायणगावला जायचंय. मनीच्या घुंगराचा आवाज आला ना? नांगरगावला जायचं यार. याआधी फक्त मला माहित होतं की लोणावळ्यामध्ये मठ आहे, पण एक्झॅक्ट लोकेशन वगैरे काय हे मला माहित नव्हतं. आणि अजून पण मला माहित नाही की किती किलोमीटर असेल. निघायचं होतं आम्हाला 7 वाजता. आता वाजले 11, कारण इतकी थंडी पडते पनवेलमध्ये. सो डिसिजन तसा आमचा बरा होता की थोडंसं लेटच निघायचं. लेट होतच म्हणा, त्यात डिसिजन घ्यायची काही गरज नसते आम्हाला. उठायलाच होत नाही सकाळी थंडीचं. ओके, तर आपली ही एंजल आहे, ज्यावर आपण नाही चाललो असं सांगायचंय मला. आपण चाललोय आपल्या ज्युपिटरवरती. पहिलं हे कसं घालायचं? तू चुकीचं घालते, असं ताणते, तसं नाही ताणायचं. हे असं पकडायचं आणि हे असं ताणायचं आणि मग घालायचं. अच्छा.
परत चुकीचं घालते. हां, किती इझी गेलं हे. सगळ्यात महत्वाचं हे कधी पण लावायचं. हां, हॅलो 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 झालं. हॅलो. आय लव्ह यू टू. थांब, आता ह्या स्कार्फला मी माईक लावतोय. हां ठीक आहे. हां तुझ्या स्कार्फला माईक लावलेला आहे जेणेकरून आपलं दोघांचं कम्युनिकेशन रेकॉर्ड होईल. त्यामुळे हेल्मेट काढताना एकदम आरामात प्रॉपर बघून काढणे, तर माईक पडेल खाली. ओके चालेल. कुठे लावलाय बघू. इथे लावलाय. ओके गाईज, ऑल सेट. आम्ही निघालो आता लोणावळ्याला जाण्यासाठी. तर ज्युपिटरमध्ये तसे काय दाखवण्यासारखं नाही, किंवा ॲज इट इज स्टॉक ज्युपिटर आहे तीच आपण घेऊन जातो. थोडंसं सामान आहे बॅगमध्ये. ठीक आहे, जाऊया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. मूर्ती मोरया. ऊन जे लागतंय ना अंगावरती एकदम एवढं बरं वाटतंय ना. आत्ता वाजले 11:15, बट असं एक 8-8:30 वाजल्याचं फील येतोय मला. चला, नशीब सिग्नल चालू मिळाला आपल्याला. हा, नाहीतर कायम इथे थांबावं लागतं, उभं राहावं लागतं. हा ना. तर इथून ओल्ड मुंबई पुणा हायवे आपला चालू झालेला आहे. आपल्या बाजूला इथे पंचमुखी हनुमान मंदिर हे लँडमार्क असतं आमचं नेहमी. जरी आम्हाला इथे पनवेलमध्ये कुठे भेटायचं असेल तर रायडर्स लोकांना, म्हणजे माझ्या तरी मित्रांना मी सांगतो की इथे भेटा, किंवा पुढे आपल्या पळसटे फाटा आहे, मग तिथे आपला मीटिंग पॉईंट ठरलेला असतो, कारण तिथे पेट्रोल पंप आहे. कॅप्सूल घेतली माझ्यासोबत. हो. नाश्त्याची गोळी खाल्ले, कॅप्सूल तर सोबत घेतले, आणि जी इव्हिनिंगची 6ची गोळी आहे माझी, तोपर्यंत तर आपण रिटर्न येऊच. हो. हे ऑपरेशन झाल्यापासून ना या गोळ्या ज्या चालू आहेत ना त्या स्किप करून चालत नाही आहे. जरा जरी स्किप केला तर माझा जो PTINR रिपोर्ट आहे त्यामध्ये लगेच फरक पडतो. त्यामुळे मी तर रिमाइंडर्स लावले. सकाळी 8 ब्रेकफास्ट, 1 वाजता लंचवाली माझी कॅप्सूल येते, आणि संध्याकाळी 6 वाजता एक गोळी खायच्या. तिघांचे रिमाइंडर लावलेले आहेत. रिमाइंडर लावूनसुद्धा कधी कधी त्या टायमिंगला गोळी खाणं नाही होत, मग डॉक्टर ओरडतात, कारण ती गोळी त्या टायमिंगला खायचं काहीतरी पर्पज आहे, आणि कधी कधी तेच फॉलो होत नाही आपल्याकडून. क्या बात आहे, आज हा वाला पण सिग्नल चालू मिळाला आपल्याला. एक सिग्नल चालू मिळाला की दुसरे पण मिळतात. तर आपण आता ओल्ड मुंबई पुणे हायवेला आहे. लेफ्ट घेतला तर आपण इथून डायरेक्टली एक्सप्रेसवेला कनेक्ट होतो. पहिला इथे जायचा कधीच आपला संबंध यायचा नाही, पण जेव्हापासून कार चालवायला शिकलो आणि आपल्या गावी किंवा पुण्याला जाणं होतं तेव्हा आपण हमखास इथून लेफ्ट घेतो आणि एक्सप्रेसवेने ट्रॅव्हल करतो. बट जर तुमच्याकडे बाईक असेल तर तुम्हाला कंपल्सरी ओल्ड मुंबई पुणे हायवेने जावं लागतं. आणि माहीत नाही का, माझा हा फेवरेट रोड आहे ओल्ड मुंबई पुणे हायवे. मजा येते मला इथे बाईक राईड करू एनी टाईम. तर आपण पोहोचलो आता कर्जत फाट्याजवळ. इथून लेफ्ट घेतलं तर आपण कर्जतला जातो, आणि ही अशी बॉम्ब कायम होत असते इथे सिग्नल नसल्यामुळे. ओके, तर जेव्हा तुम्ही ओल्ड मुंबई पण हायवेवरून जात असाल ना, तर तुम्ही माझ्या उजव्या साईडला जर बघाल तर इकडे शंकर महादेवांची एक मोठी मूर्ती आपल्याला बघायला मिळते. तर हे प्रति बद्रीनाथ मंदिर उभं करण्यात आलं इथे, आणि त्याचा व्हिडिओ मी बनवला सुद्धा होता आपल्या चॅनेलवरती. आय नो की बऱ्याच लोकांनी बघितला नाही तो व्हिडिओ, बट जरी कोणाला बघायचं असेल की यार पनवेलजवळ प्रति बद्रीनाथ मंदिर आहे, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देईन, नक्की जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. आय एम सो एक्साइटेड. काय बोलते? आय एम सो एक्साइटेड. कशासाठी? फेब्रुवारी मंथ. हां, नांगरगाव आपल्या इथून काहीतरी 50-60 किलोमीटर आहे, आणि तिथे जायला काहीतरी 1 तास 1.5 तास लागेल आपल्याला. पण आपल्याला काही घाई नाही करायची, निवांत जायचं आहे. आपल्याकडे आहे ज्युपिटर. आपण जास्तीत जास्त 50-60ने क्रूज करू शकतो. त्याहून जास्त स्ट्रेस आपल्याला स्कूटीलाही नाही द्यायचा आणि स्वतःलाही नाही द्यायचा. त्यामुळे एकदम निवांत आरामात जाऊ आपण. माझ्या पतिदेवांसाठी मी निवडलेलं आहे हे गृहसुरुची रेस्टॉरंट, शुद्ध शाकाहारी. जसं की त्यांना आता जैन जेवायचं आहे काही दिवस, कंटिन्यू नाही, काही दिवस. म्हणून डोंट वरी गाईज, श्री व्हेजिटेरियन नाही झालेलं आहे, पण 41 दिवसांसाठी ही इज सो व्हेजिटेरियन.
चक्क आपले स्वामी दिसलेले आहेत मला या रेस्टॉरंटमध्ये. खरं तर भूक जास्त लागली होती, सकाळी उठून घरून नाश्ता करून निघता नाही आलं, त्यामुळे मग खोपोलीमध्येच एक ब्रेक घेतला नाश्ता करायला. आणि जसं प्रतीक्षा तुम्हाला बोलली की मला काही दिवस जैन खायचं आहे, आणि हे का मी सगळं करतो आहे किंवा तुम्हाला एक गोष्ट दाखवून देतो की मी माळ का घातले, हे तुम्हाला येत्या काही दिवसामध्येच समजणार आहे. स्टे ट्यून त्यासाठी. तो तुझं ते ऑर्डर मी सांगतो माझं. सांगितली मी. काय सांगितलं? एक एक मिसळ करतो मी, अपना बोलतो आपको. मी जे करतोय त्यासाठी मला मिसळ कॉम्प्रोमाइज करावी लागते आणि तू मिसळच मागवली. माझ्या पोटात दुखू नये म्हणजे झालं. म्हणजे मी विचार करतोय जैन लोक कसे काय करत असतील यार. ते लोक म्हणजे जैनमध्ये जे जमिनीच्या खाली जे सगळं उगतं ते त्यांना चालत नाही, आणि मग ते कसं डेली बाहेर सर्वाइव्ह करत असतील काय माहिती. तर प्रतीक्षाची मिसळ आलेली आहे. मिसळ तिची आहे पण माझ्या तोंडाला पाणी येते. तर मी पनीर चटपटा ऑर्डर दिली होती जैनमध्ये. तर याची टेस्ट कशी असते काय माहिती आता, चटपटा म्हटल्यावरती. प्लेट लगाना चांगली आहे, तुम्हाला आवडली ना? बस आवडली. पहिल्यांदाच पनीर चटपटा अशी डिश ऑर्डर केली, पण लिटरली चांगली लागते. तर जस्ट आत्ता आम्ही ब्रेकफास्ट करायला थांबलो, बट लंच करून बाहेर निघालो. आम्ही थांबलो होतो या खोपोलीतल्या गृह सुरुची हॉटेलमध्ये. तुम्हाला भूक लागली होती, प्रतीक्षाने हे हॉटेल शोधून काढलं, आणि तिची चॉईस मानायला पाहिजे, खरंच खूप चांगली आहे. आणि खरंच तुझी चॉईस खूप चांगली आहे का? आगाव. चला बसा. इंटरकॉम चालू नाही आहे. तर घरून आपण लेट निघाल्यामुळे बोलत होतो की ब्रेकफास्ट करायचा, बट 1:15 वाजला. प्रॉपर लंचच्या टायमिंगला आपण लंच केलेलं आहे. हो ना. आणि जसं मी मगाशी बोललो की मी गोळ्या खायला विसरतो, आता एकची माझी गोळी होती पण लक्षात नाही आली खायची. आता पुढे मठात लगेच कशी खाणार ना गेल्यावरती. मग माझ्या लक्षात होतं पण मी आठवण नाही करून दिली. ओके, माझं घड्याळ निघालं जरा. काढू का? नाही लावू लाव. एक कसं लावायचं त्याला? कसं लावतात देवा? नाही अरे होतच नाही ते. थांब. एक काम कर, यूट्यूबला बघ कसं लावतात. घड्याळ लावायचं मला ग. रिव्ह्यू मध्ये दाखवलं असेल. अरे थांबा ना, माझं आणि तुमचं सेमच लॉकिंग असेल ना. आहे गेला. अरे यार मला तू एक हाताने की दोन्ही हाताने लावते? हा लागलं. चला एक फिरव ना घड्याळ फिरव. एक हाताने चालवतोय मी. नाही फिरत आहे. अरे देवा, राहू दे. असा टाइम बघेन आता मी या लोणावळ्याच्या खंडाळ्याच्या ब्रिजवरती आहे, पण हे खूप चुकीचं आहे. लोक दोन्ही साईडला गाड्या लावून उभे राहतात ना, आणि फोटो काढायच्या नाद्यामध्ये लोक अर्धे रस्त्यापर्यंत येतात आणि इथल्या व्यक्तीचा फोटो काढतात. आणि कधी कधी कसं होतं ना की मधला जर पॅच ओपन असेल तर कोणी स्पीडमध्ये सुद्धा येतात. हा आर्टिगाला स्पीडमध्ये चालला आहे, एखाद्याला नाही समजत किंवा एखाद्याला नाही दिसत किंवा एखाद्याला नाही कंट्रोल होत. अशाने काय होणार ना, गाडीवाला आहे तो रोडवरतीच चाललाय प्रॉपर, पण तुम्ही रोडवरती येऊन फोटो काढताय, रोडवरती येऊन थांबलाय, यामध्ये तुम्ही दोष परत ड्रायव्हरलाच देणार ना. तर पहिल्यांदा तुम्ही एखाद्या सेफ ठिकाणी उभे राहा आणि मग तुमच्या फोटोज व्हिडिओज काय असतील ते काढा. कारण बाईकच्या धडकेमध्ये म्हणा किंवा कारच्या धडकेमध्ये म्हणा, इतका इम्पॅक्ट होतो की तुम्ही परमनंटली हँडिकॅपसुद्धा होऊ शकता. त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घ्या या सगळ्या गोष्टी करत असताना. म्हणजे फक्त आता मी बाईक राईड करतो, आता कारही ड्राईव्ह करायला लागलो आहे, या सगळ्या केसमध्ये चुकीचं किंवा रॉंग हे ड्रायव्हर लोकांनाच ठरवलं जातं, मग ते कितीही प्रॉपर असले तरी. लोणावळ्यात गारवा आहे थोडाफार. कसं वाटतंय दुपारचं गार छान वाटतं एकदम. आणि महाबळेश्वरमध्ये याहून जास्त थंडी असते. हो ना. हा लेफ्ट कोणता लेफ्ट आहे? थोडंसं पुढे. हा जस्ट येतोय तो. अकरा मिनिटं बाळा संपतायत की नाही? झालं 1 मिनिटावर आलेत आता.
मोठं आहे. हाच तर नाही मठ? हा हेच आहे स्वामी भवन. बापरे, खूप मोठं आहे का? अरे कारसाठी आवडतं, बाईकसाठी कुठे? तिकडे लावलं सगळ्यांनी बाईक. गेट समोर वाहने उभी करू नये, त्यासमोरच लोकांनी वाहनं उभी केलीत. लावूया ना आपण इथे बाईक. काय फरक पडतो? मी उतरते, थांबा. फरक काय नाही पडत. सावली मिळाली. आधार हो तुम्ही स्वामी, श्वासात सुखाचा निवास. तर पोहोचलो आपण फायनली लोणावळ्याला. स्कूटी आपली इथे पार्क केली आणि समोर हा मठ आहे. खूप मोठा मठ आहे. म्हणजे बाहेरून बघून तरी स्वामींचा मठ आहे असं वाटतात ना त्या स्ट्रक्चरवरून. आता आतमध्ये जाऊन बघूया आपण. आता महडला जसं मी तुम्हाला बोललो होतो की जर बाईक घेऊन आलो आपण तर एक त्रास आपल्याला होतो, तो म्हणजे की आपल्याला हेल्मेट वगैरे कॅरी करावे लागतात. आता हेल्मेट सोबतच आपल्याला आतमध्ये जावं लागतं, आतमध्ये फिरावं लागणार आहे. जर कुठे ठेवायला आपल्याला चान्स मिळाला तर ठेवूया, सेफ असेल तर. अदरवाईज मग हातात घेऊन फिरूया. स्वामी, अखेर हे कठीण 2025 सरलं. हे वर्ष माझ्यासाठी खूप कठीण होतं. एक मोठी परीक्षाच होती. पण या परीक्षेत मी टिकून राहिलो ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच. खूप वेळा हिंमत तुटली, डोळ्यात पाणी आलं, पण तुम्ही मला कधीच पडू दिलं नाही. जेव्हा जेव्हा वाटलं की आता सगळं संपलं, तेव्हा तेव्हा तुम्ही पाठीवर हात ठेवलात आणि आधार दिलात. लोक म्हणतात मी संकटांशी लढलो, पण खरं तर लढणारे तुम्ही होतात. मी फक्त निमित्त मात्र होतो. तुम्ही नसता तर आज मी इथे नसतोच. ही जाणीव मला प्रत्येक श्वासागणित आहे. स्वामी, माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर एका बापाच्या मायेने त्या पोटात घ्या. आणि माझं आता एकच मागणं आहे. ज्यांनी माझ्या वाईट काळात, माझ्या संकटात माझी खंबीरपणे साथ दिली, माझे अश्रू पुसले, त्या प्रत्येकाच्या आयुष्यात भरभरून सुख आणि आरोग्य द्या. त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबांचं रक्षण करा. बाकी मला काही नको. फक्त तुमचा वरदहस्त असाच कायम माझ्या डोक्यावर राहू द्या. श्री स्वामी समर्थ.